बुल्ढाना में प्रशासन की ओर से अतिक्रमण हटाओ अभियान शुरू किया गया है। इस अभियान के तहत मुख्य मार्गों से अतिक्रमण हटाया जा रहा है, जिससे कई लोगों पर बेघर होने की नौबत आ गई है। वही प्रशासन ने शहर की सुंदरता बढ़ाने के लिए इस अभियान की शुरुआत की है। बुल्ढाना जिले के मेहकर के मुख्य मार्ग से अतिक्रमण हटाओ अभियान प्रशासन की ओर से शुरू किया गया। इस अभियान के तहत नगर परिषद ने अब तक 200 से अधिक अतिक्रमण ध्वस्त कर दिए, जिससे कई लोग सड़क पर आ गए हैं। नगर परिषद प्रशासन शहर के सौंदर्यीकरण और सड़कों को साफ करने के लिए अतिक्रमण हटाओ अभियान चला रहा है। मेहकर नगर निगम के मुख्य अधिकारी राम कापरे की इसे लेकर प्रतिक्रिया सामने आई है। मेहकर शहरात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होत आहे। या कारवाईमध्ये आपल्याला शासनाच्या सर्व विभागाचं सहकार्य मिळालेलं आहे। यामध्ये आपण सर्व्हिस रोडमध्ये जे अतिक्रमण आहे ते काढलेले आहे। तसेच काही लोकांच्या बिल्डिंग लाईनमधील अतिक्रमण काढलेलं आहे। तसेच शासकीय जागेवर जे बिल्डिंग लाईनमध्ये येतात, जे नियमानुसार तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही, अशा ठिकाणचं आपण अतिक्रमण काढलेले आहे। हे अतिक्रमण काढल्यानंतर साधारणतः आपण एक त्या सर्व्हिस रोडमध्ये लाईट, रस्ते आणि इतर जे बेसिक ॲम्युनिटीज आहेत ते एक 6 महिन्यात पुरवण्याचा प्रयत्न करू। ते झाल्यानंतर जे काही लोकांचे अतिक्रमण होते किंवा त्यांचा व्यवसाय पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून होता, पण शहर विकासाच्या दृष्टीने ते करणं गरजेचं होतं। त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे असं वाटत असेल त्यांना आपण पर्यायी जागेची किंवा इतर काही शासनाच्या नियमानुसार व्यवस्था करता येईल ते करण्याचा आपण 100% प्रयत्न करू। याद्वारे जे शहर स्वच्छ, सुंदर आणि शहराच्या सौंदर्यीकरणात आणि पायाभूत सुविधा जे भर पडलेले आहे त्यासाठी ज्या सहकार्य केले असे सर्व येथील नेते मंडळी आणि स्थानिक नागरिक तसेच ज्यांचे अतिक्रमण होते त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्यांचा मी आभारी आहे। आम्ही नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो, आपण जर शहरातील आता अतिक्रमण काढले ते काढताना बऱ्याच जणांचे नुकसान झालेलं आहे। ते नुकसान आमच्यासाठी योग्य नाही आणि आपल्यासाठी योग्य नाही। तर आम्ही तुम्हाला शहरवासियांना अशा पद्धतीने आवाहन करू इच्छितो की भविष्यात आपण हे अतिक्रमणीय जागेवर कुठलंही बांधकाम करू नये, ज्याद्वारे तुमचं नुकसान होईल। तर आपले नुकसान टाळण्यासाठी व शहराच्या पायाभूत सुविधेला भर घालण्यासाठी आपण शहराला आणि प्रशासनाला सहकार्य